Hello student, welcome to RK Junior College online class. प्रीवियस लेक्चर मध्ये आपण नायट्रोजनच्या ऑक्साईडला स्टार्ट केलं होतं आणि एक ऑक्साईड आपला बाकी होता तो म्हणजे N2O5 नायट्रोजन पेंटॉक्साइड डायनायट्रोजन पेंटॉक्साइड हा ऑक्साईड रिमेनिंग होता तो आज आपण शिकणार आहोत. त्याचबरोबर फॉस्फरस आणि फॉस्फरसचे एलोट्रॉप्स आणि त्याचे काही ऑक्साइड्स. ठीक आहे, चला तर स्टार्ट करूया. डायनायट्रोजन पेंटॉक्साइड पासून. डायनायट्रोजन पेंटॉक्साइड हा एक ऍसिडिक ऑक्साइड आहे आणि हा सुद्धा एक कलरलेस कंपाऊंड आहे N2O5. स्ट्रक्चर पाहण्याचा कसा आहे, N डबल बॉन्ड O, N कोऑर्डिनेट बॉन्ड ऑक्सिजन सोबत येते. दोन नायट्रोजनच्या मध्ये एक ऑक्सिजन, नायट्रोजन परत एका कोऑर्डिनेट बॉन्डने अटॅच आहे आणि एक नायट्रोजन एक ऑक्सिजन हा डबल बॉन्डेड आहे. तर हे स्ट्रक्चर असतं नायट्रोजन पेंटॉक्साइड, डायनायट्रोजन पेंटॉक्साइड. डाय म्हणजे दोन नायट्रोजन आहेत त्यामुळे आपण इथे डाय नायट्रोजन यूज करतो आणि ऑक्सिजन किती आहे तर 5 त्यामुळे पेंटॉक्साइड. ऑक्सिडेशन स्टेट +5 आहे. या नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट ते +5 आहे आणि याची सुद्धा किती आहे +5 आहे. ओके, त्यानंतर आपण प्रिपरेशन ऑफ डायनायट्रोजन पेंटॉक्साइड कसं प्रिपेअर केलं जातं. कॉन्सन्ट्रेटेड डायल्यूट किंवा कॉन्सन्ट्रेटेड HNO3 याचं नायट्रिक ऍसिड आणि त्याच्यासोबत एक डिहायड्रेटिंग रिएजंट यूज करायचा ज्याचं नाव आहे P4O10. ओके, त्याला आपण P2O5 मध्ये सुद्धा लिहित असतो. तर हे आपण शिकणार आहोत ज्यावेळेस आपण फॉस्फरस स्टडी करूया. तर हे डायमर फॉर्म मध्ये आहे इथे. त्याचा डायमर फॉर्म हा P2O5 चा डायमर फॉर्म आहे. ठीक, तर पुढे आपण स्टडी करणार आहोत. आणि हा डिहायड्रेटिंग एजंट आहे. डिहायड्रेटिंग एजंट काय करत असतात, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करत असतात. ते वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केलं आपल्याला कोणता कंपाऊंड मिळतो N2O5. किती मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल मिळतात. का, कारण आपण 4 नायट्रोजन घेतलेले आहेत म्हणून. इथे बघा 4 नायट्रोजन आणि ऑक्सिजन 5 आहे. आणि बाय प्रोडक्ट मध्ये फॉस्फरसचं ऑक्सी ऍसिड मिळतं HPO3. हे फॉस्फरस ऑक्सी ऍसिड आपण फॉस्फरस कंपाऊंड मध्ये शिकणार आहोत. त्याचं नेम काय आहे ते सुद्धा. तर हे लास्ट ऑक्साइड होतं नायट्रोजनचं N2O5. त्याचं स्ट्रक्चर बघितलं आपण, ऑक्सिडेशन स्टेट आणि प्रिपरेशन. तर प्रिपरेशन खूप सोपं आहे. नायट्रिक ऍसिड यूज करायचं आणि P2O5 किंवा P4O10 त्यापासून हे तयार होणार आहे. यानंतर फॉस्फरसला आपण स्टडी करणार आहोत. जो नायट्रोजन फॅमिली आहे त्यामध्ये नायट्रोजन आणि त्याच्यानंतर फॉस्फरस हा एलिमेंट आहे. तर नायट्रोजनचे सर्व ऑक्साइड्स आपण स्टडी केले. यानंतर नंबर लागतो तो फॉस्फरसचा. तर फॉस्फरस मध्ये आपल्याला 3 इलेक्ट्रॉन फॉस्फरसचे पाहिजे. याच लेक्चर मध्ये आपण डिस्कस करत असताना सर्व नायट्रोजन फॅमिली मधल्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉन्स बघितले. तर सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन या फॉस्फरसला आहे. तर सर्व स्टडी करायचे नाहीत आपल्याला. इथे फक्त आपण व्हाईट फॉस्फरस, रेड फॉस्फरस आणि ब्लॅक फॉस्फरस या 3 इलेक्ट्रॉनची स्टडी करणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया व्हाईट फॉस्फरस. व्हाईट फॉस्फरसचा फॉर्म्युला असतो P4. असं सर्वच फॉस्फरसचा फॉर्म्युला P4 असतो कारण फॉस्फरस हा पॉलीएटॉमिक मॉलिक्यूल आहे. आपण रिड्युनॅन्सी लेक्चर मध्ये ते शिकलो. स्ट्रक्चर फॉस्फरस 4 फॉस्फरस आणि 4ही फॉस्फरस हे एकमेकांना अटॅच आहे. या फॉस्फरसला 3 बॉन्ड अटॅच आहेत, या फॉस्फरसला 3 बॉन्ड अटॅच आहेत. व्हॅलेन्सी किंवा त्याची ऑक्सिडेशन स्टेट +3 असते आपण पाहिलं होतं. आणि मॅक्सिमम फॉस्फरस किती बॉन्ड प्रिपेअर करू शकतो तर 6. हे पण का करू शकतो या आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये शिकलेलो आहोत. जर याने 3 बॉन्ड प्रिपेअर केले असतील तर इकडे एक लोन पेअर फॉस्फरसवर प्रेझेंट असणार. 5 बॉन्ड जर बनवले असतील तर लोन पेअर प्रेझेंट असणार नाही. आणि 6वा बॉन्ड बनवू शकतो पण रेअर केसेस मध्ये इथे मात्र तो 3 बॉन्ड बनवू शकतो आणि एक लोन पेअर या फॉस्फरस वरती प्रेझेंट आहे. फॉस्फरस मधला जो अँगल आहे 2 फॉस्फरस मधला हा अँगल जो आहे तो 60 डिग्रीचा असतो. 60 डिग्री म्हणजे खूप कमी आहे. 60 डिग्री म्हणजे कमी आहे आणि त्यामुळे काय होतं की फॉस्फरस हा बॉन्ड वीक असतो. बॉन्ड वीक आहे त्याचा अर्थ ब्रेक व्हायला इझी. आणि बॉन्ड जर ब्रेक इझिली झाला तर तो कंपाऊंड कसा असतो, रिएक्टिव्ह कंपाऊंड असतो.
त्यामुळे या तिन्ही फॉस्फरसच्या ॲलोट्रॉप्स मध्ये व्हाईट, रेड, ब्लॅक या तीनहीचं जर कंपॅरिझन केलं तर हा फॉस्फरस म्हणजे व्हाईट फॉस्फरस हा मोस्ट रिॲक्टिव्ह फॉस्फरस आहे. का रिॲक्टिव्ह असेल? कारण हा जो बॉन्ड अँगल आहे ना हा कमी आहे, 60 डिग्री आहे आणि ब्रेक व्हायला इझी आहे. ब्रेक इझी झाला की तो कसा झाला? रिॲक्टिव्ह झाला. त्यामुळे व्हाईट फॉस्फरस हा इझिली ब्रेक होतो आणि मोस्ट रिॲक्टिव्ह आहे. फॉस्फरसच्या प्रत्येक ऍटम वरती एक लोन पेअर या स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट आहे. हायब्रिडायझेशन जर आपण काढलं फॉस्फरस तर ते येतं sp3 आणि sp3 जर हायब्रिडायझेशन असेल तर याची शेप ही टेट्राहायड्रल शेप असणार आहे. पाहिजे स्टेटमेंट दिलेलं आहे की फॉस्फरस मधला जो बॉन्ड अँगल आहे तो किती आहे? 60 डिग्री. या सुद्धा या सर्व फॉस्फरस मधला pp बॉन्ड मधला जो बॉन्ड अँगल आहे तो आहे 60 डिग्री. ठीक. Therefore white phosphorus is unstable. याच कारणामुळे हा व्हाईट फॉस्फरस कसा असतो? अनस्टेबल. आणि अनस्टेबल असला तर pp बॉन्ड ब्रेक करायला इझी जातं. इझी गेल्याच्या नंतर तो कसा झाला? मग मोस्ट रिॲक्टिव्ह. कमी एनर्जी लागली म्हणजे कंपाऊंड झाला मोस्ट रिॲक्टिव्ह. इट रेडिली कॅचेस फायर व्हेन एक्सपोज टू एअर. फॉस्फरस आपण सर्वांना माहिती आहे. जे आपल्याकडे माचीस असतं त्याचं जे वरती असतं काडीच्या वरती तो असतो फॉस्फरस पासून बनलेला. त्याच्यामध्ये फॉस्फरस प्रेझेंट असतो आणि हा खूप ज्वलनशील पदार्थ आहे. फॉस्फरस जर प्युअर फॉर्म मधला फॉस्फरस जर हवेशी त्याचा संपर्क आला तर तो फायर कॅच करतो म्हणजे लगेच आग त्याच्यापासून निर्माण होते. त्याची रिॲक्शन इथे दिलेली आहे. P4 मध्ये ते फॉस्फरस आहे आणि हवेमध्ये मेनली काय असतं? ऑक्सिजन असतं. तसं नायट्रोजन पण असतो पण नायट्रोजन ज्वलनास मदत करत नाही. ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये कंबशन होत असतं. फॉस्फरस जर हवेच्या प्रेझेन्स मध्ये आला तर लगेच हा कंपाऊंड तयार होतो P4O10 किंवा P2O5. म्हणजे काय होतं? तर फॉस्फरस जळतो, ज्वलन करतो. फॉस्फरस हवेच्या संपर्कात जर आला आणि जे फ्यूम्स तयार होतात तो कंपाऊंड प्रोड्यूस होतो तो असतो P4O10. ठीक. त्यानंतर इट ग्लोज इन डार्क. डार्क मध्ये तो काय होतो? अंधारामध्ये ग्लो करतो. करणार का? कारण तो हवेशी संपर्क आल्याच्या नंतर फायर कॅच करतो आणि फायर कॅच केल्याच्या नंतर तो ग्लो करणार. अंधार जरी असला तरी हवा प्रेझेंट असते अंधारात सुद्धा. त्यामुळे हीच रिॲक्शन अंधारात सुद्धा होईल, डार्क मध्ये सुद्धा होईल. ज्या वेळेस याचं ज्वलन होतं तर व्हाईट फ्यूम्स निघतात. आता व्हाईट फ्यूम्स कसे असतात? हे असतात P2O5 किंवा P4O10. तर हे दोन्ही कंपाऊंड एकच आहे. P2O5 हा अनस्टेबल असल्यामुळे काय होतो? डायमरच्या फॉर्म मध्ये जातो. डायमर म्हणजे काय? 2 युनिट. डाय म्हणजे 2 आणि मर म्हणजे युनिट. तर या कंपाऊंडचे 2 युनिट आहेत पण डबल केले याला P2 P4 O5 O10. त्याचं स्ट्रक्चर आपण बघणार. इथे तुम्ही लक्षात ठेवा की हे डायमर आहे म्हणजे एकच कंपाऊंड आहे. 2 लिथो येतात हे 2 वेगवेगळे कंपाऊंड आहेत तर याचा हा डायमर फॉर्म आहे. डायमर म्हणजे 2 युनिट, एकाच मॉलिक्युलचे 2 युनिट. तर असं काय होतं? कारण हा जो असतो हा अनस्टेबल कंपाऊंड असतो. अनस्टेबल असल्यामुळे तो डायमरच्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो. त्याचा व्हाईट फ्यूम्स का निघतात? आपण तर पाहतो ज्यावेळेस आपण ते आगकाडी जी असते त्याला जर आपण पेटवलं तर तिथे व्हाईट फ्यूम्स निघते किंवा तो जो लाईट असतो तो जो आग असते ती ब्ल्यू कलर नाही रेड कलरची आग असते. पण आपण इथे काय म्हटलं की व्हाईट फॉस्फरसला जर आपण बर्न केलं तर त्याच्यामधून व्हाईट फ्यूम्स निघतात. म्हणजे ती आग असणारी ती कोणत्या कलरची असणारी? व्हाईट कलरची. तर असं का? कारण जी माचीस असते त्याच्यावरती फॉस्फरस तर असतोच पण त्याच्यामध्ये आणखी काही सबस्टन्सेस ऍड केलेले असतात. त्यामुळे काय होतं की त्याचा कलर चेंज होतो. पण तो प्युअर व्हाईट फॉस्फरस घेतला आणि त्याला जर आपण बर्न केलं ऑक्सिजनच्या सानिध्यामध्ये जर ठेवलं तर व्हाईट फ्यूम्स निघतात आणि त्या व्हाईट फ्यूम्स असतात P2O5 च्या. एवढं मात्र लक्षात ठेवा. ठीक. त्यानंतर हा जो व्हाईट फॉस्फरस आहे तो वॉटर मध्ये इनसोल्युबल आहे म्हणजे वॉटर मध्ये विरघळत नाही. पण CH2 मध्ये मात्र विरघळतो. CH2 म्हणजे काय? कार्बन डायसल्फाइड मध्ये हा सोल्युबल कंपाऊंड आहे. वॉटर मध्ये इनसोल्युबल कंपाऊंड आहे. लक्षात आलं? ठीक आहे. यानंतर नेक्स्ट रिॲक्शन आहे आपल्याकडे P4 हा सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट होतो आणि वॉटर सोबत. तो कोणता कंपाऊंड फॉर्म करतो? PH3 फॉस्फीन. त्या कंपाऊंडचं नाव आहे फॉस्फीन. हा कंपाऊंड फॉर्म करतो आणि बाय प्रोडक्ट मध्ये NaH2 PO2 हा एक कंपाऊंड प्रिपेअर करतो. तर या व्हाईट फॉस्फरसच्या सर्व रिॲक्शन्स
आहे एअर सोबत रिॲक्ट झाला तर व्हाईट फिल्म्स आणि हायड्रॉक्साईड सोडियम हायड्रॉक्साईड सोबत जर रिॲक्ट झाला तर फॉस्फिन गॅस PH3 हा कंपाऊंड प्रिपेअर करतो. आता यानंतर आपण फॉस्फरसचा दुसरा ॲलोट्रॉप स्टडी करूया, रेड फॉस्फरस. व्हाईट फॉस्फरस नंतर आपण रेड फॉस्फरस पाहणार आहोत. रेड फॉस्फरसचा फॉर्म्युला सुद्धा P4 हाच आहे. हा त्याचा ॲलोट्रॉप आहे. व्हाईट, रेड आणि ब्लॅक हे तीन व्हाईट फॉस्फरस, ब्लॅक फॉस्फरस आणि रेड फॉस्फरस हे काय सर्व ॲलोट्रॉप्स आहेत. तर आता आपण रेड फॉस्फरस बघणार आहोत. यामध्ये स्ट्रक्चर एक बॉन्ड हा व्हाईट फॉस्फरस पेक्षा इथे कमी आहे. जो P आणि P मध्ये असा बॉन्ड होता तो इथे नाही. आणि या फॉस्फरसवर सुद्धा लोन पेअर प्रेझेंट आहे. या फॉस्फरसवर सुद्धा लोन पेअर प्रेझेंट आहे. हे काय होतं, इथे फॉस्फरसवर एक सिंगल इलेक्ट्रॉन असतो आणि या फॉस्फरसवर सिंगल इलेक्ट्रॉन असतो. ते दोन्ही काय होतात, सिंगल इलेक्ट्रॉन जोडून एक बॉन्ड तयार करतात. त्यामुळे याचं स्ट्रक्चर इथे फॉर्म होतात. कंटिन्युअस स्ट्रक्चर इकडे फॉर्म होतात. आणखी एक जर फॉस्फरस आपण P4 ऍटम घेतला तर तो इकडे काय होईल, कनेक्ट होईल. या P ला सुद्धा कनेक्ट होईल. त्यामुळे याला आपण म्हणतो पॉलिमर ऑफ P4 मॉलिक्यूल. फॉस्फरसचं एक प्रकारे काय होते ते पॉलिमर तयार होतं. पॉली म्हणजे काय असतं, मेनी, आणि युनिट म्हणजे मर म्हणजे युनिट असतं. तर पॉली म्हणजे मेनी आणि मर म्हणजे युनिट. अनेक युनिट, एकापेक्षा जास्त युनिट याचे तयार होतात. त्यामुळे आपण म्हणतो पॉलिमर. पॉलिमर नावाचे एक चॅप्टर सुद्धा आहे, त्यामध्ये या पॉलिमरचा स्टडी आपल्याला करायचा आहे. हायब्रिडायझेशन sp3 असतं. P4 मध्ये रेड फॉस्फरस मध्ये सुद्धा हायब्रिडायझेशन P4 असतं. आणि प्रत्येक फॉस्फरसवर एक लोन पेअर इथे अटॅच असतो. इट इज इन इनसोल्युबल वॉटर ॲज वेल ॲज CH2. तर रेड फॉस्फरस जो आहे हा वॉटर मध्ये सुद्धा इनसोल्युबल असतो आणि त्याचबरोबर तो CH2 म्हणजे कार्बन डायसल्फाइड मध्ये सुद्धा इनसोल्युबल असतो. व्हाईट फॉस्फरस होता हा वॉटर मध्ये इनसोल्युबल होता, पण CH2 मध्ये सोल्युबल होता. तर हा आहे रेड फॉस्फरस. यानंतर नेक्स्ट तो ॲलोट्रॉप आहे फॉस्फरस, तो आहे रेड ब्लॅक फॉस्फरस. ब्लॅक फॉस्फरस जो आहे त्याचं स्ट्रक्चर हे ग्रॅफाइट सारखं असतं. जो कार्बनचा ॲलोट्रॉप आहे ग्रॅफाइट, त्याप्रमाणे याचं स्ट्रक्चर असतं रेड ब्लॅक फॉस्फरस. आणि अँगल स्ट्रेंथ जी असते ती ब्लॅक फॉस्फरसची लिस्ट असते, कमी असते. त्यामुळे काय होतं, PP बॉन्ड जो आहे म्हणजे फॉस्फरस मधला जो बॉन्ड आहे ब्लॅक फॉस्फरस मधला तो स्ट्रॉंग होतो आणि त्याचा परिणाम असा होतो की हा लिस्ट रिॲक्टिव्ह असतो, म्हणजे कमी रिॲक्टिव्ह असतो. मोस्टली रिॲक्टिव्ह कोणता फॉस्फरसचा फॉर्म आहे तर व्हाईट फॉस्फरस. आणि सगळ्यात कमी कोणता रिॲक्टिव्ह असेल तर तो असेल ब्लॅक फॉस्फरस. रिझन काय, त्याच्यामध्ये बॉन्ड स्ट्रेंथ जी आहे ही कमी आहे, लिस्ट आहे. त्यामुळे यानंतर आपण जे शिकणार आहोत ते आहे ऑक्साईड ऑफ फॉस्फरस. हे झाले ॲलोट्रॉप्स फॉस्फरसचे रेड, ब्लॅक आणि व्हाईट. यानंतर ऑक्साईड, जसं आपण नायट्रोजनचे ऑक्साईड शिकलो त्याचप्रमाणे इथे फॉस्फरसचे ऑक्साईड शिकायचे आहे. तर फॉस्फरस म्हणजे व्हाईट फॉस्फरसचे दोन ऑक्साईड्स असतात मेनली, ते आहेत P2O5. त्याचा डायमर फॉर्म इथे लिहिला आहे P4O10. आणि दुसरा जो ऑक्साईड आहे तो आहे P4O6. असे दोन ऑक्साइड्स मेनली याचे प्रेझेंट असतात आणि ते व्हाईट फॉस्फरसचे असतात. तर याचा फॉर्म्युला P2O6 आणि P2O5 च्या डायमर फॉर्म मध्ये जर लिहिलं तर P4O10. स्ट्रक्चर खूप महत्त्वाचं आहे फॉस्फरसच्या ऑक्साईडचं. पहिला आपण स्ट्रक्चर घेतलं P2O6. आता इथे मला स्ट्रक्चर थोडंसं डिफिकल्ट वाटतं, पण याला आपण सोपं करूया आणि लक्षात ठेवून आपल्याला कसं सोपं राहील ते बघूया. फॉस्फरस, त्याच्यानंतर एक ऑक्सिजन आहे आणि एक फॉस्फरस आहे. प्रत्येक फॉस्फरस मध्ये एक ऑक्सिजन आहे. किती फॉस्फरस आहे, सगळे चार फॉस्फरस अगोदर आपण इथे असे ड्रॉ करून घ्यायचे किंवा लिहून घ्यायचे. आणि त्या सगळ्यांच्या मध्ये इथे ऑक्सिजन, इथे एक ऑक्सिजन, इथे एक ऑक्सिजन, इथे. म्हणजे या पद्धतीने जर आपण लिहिलं तर आपल्याला लक्षात राहायला थोडंसं सोपं. 4 फॉस्फरस, 4 फॉस्फरसच्या मध्ये एक एक ऑक्सिजन. रेड फॉस्फरस किंवा व्हाईट फॉस्फरसचं आपण स्ट्रक्चर पाहिलं होतं तर PP मध्ये बॉन्ड असतो, या P मध्ये सुद्धा बॉन्ड असतो. या P मध्ये सुद्धा एक ऑक्सिजन येईल आणि या PP बॉन्ड मध्ये सुद्धा एक ऑक्सिजन येईल. तर सिंपल आपण असं स्ट्रक्चर याच्यावर लक्षात ठेवू शकतो. एक
व्हाईट फॉस्फरसचं स्ट्रक्चर आपण लक्षात ठेवलं तर इथे P4O6 चं स्ट्रक्चर लक्षात ठेवणं काही अवघड नाही. 4 फॉस्फरस आहेत, 4 फॉस्फरसच्या मध्ये एक एक ऑक्सिजन. या P मध्ये बॉन्ड होतात व्हाईट फॉस्फरस मध्ये, या P मध्ये व्हाईट फॉस्फरस मध्ये बॉन्ड होतात. तिथे काय करायचं, फक्त एक ऑक्सिजन मध्ये ऍड करून द्यायचं म्हणजे कसं स्ट्रक्चर मिळेल आपल्याला P4O6. यानंतर दुसरं जे ऑक्साईड आहे ते आहे P4O10. हा डायमर फॉर्म आहे किंवा P2O5 चा डायमर फॉर्म आहे. P2O5 चं स्ट्रक्चर एक्झिस्ट करत नाही कारण हा जो कंपाऊंड आहे हा तो अनस्टेबल असल्यामुळे हा लगेच डायमर फॉर्म करतो आणि ते डायमर कोणतं असतं P4O10. त्यामुळे आपण इथे डायरेक्ट P4O10 चं स्ट्रक्चर दिलेलं आहे. हे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर एकदम सोपं आहे. इथे काय करायचं, या स्ट्रक्चरला फक्त डबल बॉन्ड फॉर्म करायचं. जेवढे फॉस्फरस आहे तेवढ्याला काय करायचं, फक्त डबल बॉन्ड को ऍड करायचं. सिंपल स्ट्रक्चर संपलं. डबल बॉन्ड को ऍड करायचं, इथे पण डबल बॉन्ड को ऍड करायचं, संपलं. इथे किती ऑक्सिजन आहे, 6 ऑक्सिजन आहेत आणि इकडे 10 म्हणजे कितीचे ऍड होणार आहे तर 4 ऍड होणार आहे. 4 ऑक्सिजन हे 4 फॉस्फरसला ऍड करून द्यायचे. दोन्ही स्ट्रक्चर आपल्याला मिळून जातात. तेवढं इझी या दोघांचे स्ट्रक्चर आहे तसेच ऑक्साइड्स ऑफ फॉस्फरस. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट येतो तो आहे ऑक्झो ऍसिड्स ऑफ फॉस्फरस. ऑक्साइड संपले त्यानंतर ऑक्झो ऍसिड. ऑक्झो ऍसिड कशाला म्हणतात, ऑक्सिजन त्याच्यामध्ये प्रेझेंट असलं पाहिजे आणि त्यासोबत एक हायड्रोजन. तर हे पीक ब्लॉकचे जेवढे एलिमेंट्स आहेत ते ऑक्झो ऍसिड फॉर्म करतात. त्यामध्ये मेनली फॉस्फरस आहे, आणखी सल्फर आहे. तर हे ऑक्झो ऍसिड, तर फॉस्फरस आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचे आहे. तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन त्याला अटॅच असल्या पाहिजे. त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो ऑक्झो ऍसिड किंवा बुकमध्ये ऑक्झी ऍसिड सुद्धा दिलेला आहे. दोन्हीमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही, दोन्ही एकच आहे. स्पेलिंग मध्ये थोडीशी चेंज आहे, ऑक्सी किंवा ऑक्झो, तर दोन्ही एकच आहे. ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये प्रेझेंट असले पाहिजे तरच त्याला आपण ऑक्झो ऍसिड म्हणतो. ऑक्झो ऍसिड ऑफ फॉस्फरस. सल्फरचे सुद्धा ऑक्झो ऍसिड असतात, जसे H2SO4 हे ऑक्झो ऍसिड आहे. सल्फरचा आपल्या सर्वांना परिचित आहे. तर फॉस्फरस आपल्याला माहित नसतं, तर या चॅप्टरमध्ये आपल्याला फॉस्फरस स्टडी करायचं आहे. पहिला जे आहे ऑक्झो ऍसिड ऑफ फॉस्फरस ते आहे फॉस्फरिक ऍसिड. नेम आहे फॉस्फरिक ऍसिड आहे, फॉर्म्युला आहे H3PO4. लक्षात ठेवा H3PO4 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि त्याचं नेम आहे फॉस्फरिक ऍसिड. तर कधी ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड असं पण दिलेलं असतं, ऑर्थोफॉस्फरिक ऍसिड. तर दोन्ही एकच आहे. स्ट्रक्चर खूप महत्वाचं आहे फॉस्फरिक ऍसिड मध्ये. जसं आपण इथे P डबल बॉन्ड O घेतला त्याप्रमाणे इथे सुद्धा P डबल बॉन्ड O. ऑक्सिजन किती आहेत, 4. हायड्रोजन किती आहेत, 3. तर एक ऑक्सिजन तर P डबल बॉन्ड O सोबत गेला, राहिले किती ऑक्सिजन, 3 ऑक्सिजन आणि 3 हायड्रोजन. म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये असतील, OH च्या फॉर्म मध्ये. म्हणजे P ला OH. त्याची व्हॅलेन्स किंवा मॅक्सिमम आपण काय म्हणतो याला किती बॉन्ड अटॅच असू शकतात, तर 5 असतात. म्हणजे 2, 1 आणि 3. ठीक आहे. तर या प्रकारे याचं स्ट्रक्चर असतं आणि फॉर्म्युला आहे H3PO4 फॉस्फरिक ऍसिडचा. याची बेसिसिटी आपल्याला परत एकदा चेक करावी लागते. तर बेसिसिटी म्हणजे काय, बेसिसिटी म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजन मध्ये असणारा बॉन्ड. जर इथे हायड्रोजन डायरेक्ट या P ला अटॅच असता तर तो आपण बेसिसिटी मध्ये कन्सिडर केला नसता. किती सिंपल जर आपण बघायचं असेल बेसिसिटी तर काय असतं, OH किती आहे. या ऑक्झो ऍसिड मध्ये OH ग्रुप किती आहे, जेवढे OH ग्रुप तेवढी त्याची बेसिसिटी. आता पहिल्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला 3 OH ग्रुप दिसतात की नाही आहे, म्हणून त्याची बेसिसिटी किती आहे, 3. या ऍसिडची बेसिसिटी 3. एकदम सोपं. त्यानंतर दुसरं ऍसिड जे आहे ते आहे H3PO3. नेक्स्ट ऍसिड जे आहे ते H3PO3. नाव याचं लक्षात ठेवा, ऑर्थोफॉस्फरस ऍसिड. काय नाव आहे, ऑर्थोफॉस्फरस ऍसिड. याच्यामधून एक ऑक्सिजन इथे कमी केलेला आहे. फॉस्फरिक पासून फॉस्फरस जर करायचा असेल तर एक ऑक्सिजन कमी करावा लागतो. H3PO3 तयार झाला, एक ऑक्सिजन इथे कमी केला. ऑर्थोफॉस्फरस ऍसिड असं त्याचं नाव. आता हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि नेम. स्ट्रक्चर कसा असेल, एक ऑक्सिजन कमी केलाय, इथे 3 OH ग्रुप होते, एक ऑक्सिजन कमी केला तर एक ऑक्सिजन कमी असेल. फॉस्फरस हायड्रोजन मध्ये सिंगल बॉन्ड असेल, बरोबर. आणि हे 2 OH P डबल बॉन्ड होतं आहे, P डबल बॉन्ड O आहे, 2 OH आणि 1 हायड्रोजन.
तर या कंपाऊंडची बेसिसिटी काय असेल बरं? 2 OH ग्रुप आहे तर बेसिसिटी किती असेल? 2. तर इथं 3 होते त्याचप्रमाणे इथे काय 2 इथे ती बेसिसिटी आहे. तर हे 2 ऍसिड झाले. तर यानंतर आपण फॉस्फरसचे ऑक्झो ऍसिड बघणार आहोत. जे थर्ड फॉस्फरस ऑक्झो ऍसिड आहे ते आपण स्टडी करू.